विद्यार्थी मित्रांनो, मी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची संपूर्ण माहिती सांगते. ही माहिती तुम्हाला मराठीसाठी उपयुक्त आहे, तसेच मराठी सेट्स परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त असेल तर नक्की व्हिडिओ बघा. विष्णू वामन शिरवाडकर यांची संपूर्ण माहिती. कवी कुसुमाग्रज म्हणजे वि.वा. शिरवाडकर. काव्य लेखनासाठी कुसुमाग्रज हे नाव दिले आणि नाट्य लेखनासाठी ती वि.वा. शिरवाडकर म्हणून ओळखले जातात. अशा सुप्रसिद्ध नाटककार, कथाकार, कवी, लेखक आणि समीक्षक यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 मध्ये झाला. इथं 92 लिहिलं गेलं आहे माझ्याकडून, तर 1912 मध्ये झाला आणि मृत्यू 10 मार्च 1999 मध्ये झाला. मराठी साहित्यातील दुसरे मराठी साहित्यिक ते होय. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे आणि त्यांचे मूळ नाव हे गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते, पण त्यांना त्यांच्या काकांनी वामन शिरवाडकरांनी दत्तक घेतले आणि त्यांचे नाव विष्णू असे ठेवले, म्हणून ते आता विष्णू वामन शिरवाडकर म्हणून ओळखले जातात. ते खूप साधारण परिस्थितीत जन्माला आले होते. त्यांचे वडील वकील होते. वकिलीसाठी ते नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत या ठिकाणी राहायला आले होते आणि त्यांना 6 भाऊ आणि एक छोटी बहीण होती. तिचे नाव कुसुम होते आणि ती खूप लाडकी बहीण होती, म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून कुसुमाग्रज असे टोपण नाव दिले गेले. तेव्हापासून ते ह्या कुसुमाग्रज ह्या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले. जीवनलहरी, विशाखा, वादळवेल, हिमरेषा, छंदोमयी, मुक्तायन हे त्यांचे काव्यसंग्रह. तर दूरचे दिवे, ययाती, देवयानी, नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला इत्यादी त्यांचे नाटके लोकप्रिय आहेत. जान्हवी, कल्पनेच्या तीरावर, वैष्णव इत्यादी त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. 1942 साली प्रसिद्ध झालेला विशाखा हा काव्यसंग्रह हा त्यांचा 3रा काव्यसंग्रह. यामध्ये एकूण 57 कविता आहेत. क्रांतीचा जय जयकार ही विशाखा काव्यसंग्रहातील राष्ट्रीय वळणाची कविता होईल. 1987 मध्ये विशाखा काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आणि त्यांना या काव्यसंग्रहात टिळकांच्या पुतळ्याजवळ जालियनवाला बाग, आव्हान, नेता अशा राष्ट्रीय स्वरूपाच्या कविता त्यांच्या आहेत. आणि त्यानंतर बळी, लिलाव, माळाचे मनोगत, पाचोळा, बंदी, आघाडी व जमीन या कविता समाजशील भांडवलशाही, हुकुमशाही यामुळे निर्माण झालेली दरी दाखवतो. हिमलाट ही दारिद्र्याविषयी कविता आहे त्यांची आणि ह्या सर्व कविता विशाखा काव्यसंग्रहातील आहेत. उत्कट जीवनाभो, विशाखाबद्दल म्हणायचं झालं तर उत्कट जीवनाभो अनुभवापासून ते राष्ट्रप्रेमापर्यंत विषयांचे ते वैविध्य, लालित्यपूर्ण आणि योगवती भाषाशैली, विविध गुणांनी युक्त असणारा विशाखा हा त्यांचा काव्यसंग्रह आहे. त्यानंतर त्यांचं प्रसिद्ध नाटक म्हणजे आपल्या सर्वांना माहीतच आहे, ते म्हणजे नटसम्राट. हे मराठी भाषेतील पहिले नाटक आहे. यात 8 प्रयोग त्यांनी केले. या नाटकातील नटसम्राट गणपतराव उर्फ आप्पासाहेब बेलवलकर ही प्रमुख भूमिका डॉक्टर श्रीराम लागू यांनी अनेक वर्षे रंगवली आणि या नाटकामध्ये आप्पा बेलवलकर यांच्या पत्नीची भूमिका शांता जोग यांनी अतिशय प्रभावीपणे स्वीकारली होती. असा नट होणे नाही हा चित्रपट नटसम्राट या नाटकावरच आधारित आहे आणि हा चित्रपट 1 जानेवारी 2016 रोजी प्रसिद्ध झाला आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर आहेत. त्यानंतर त्यांची प्रसिद्ध कविता कणा किंवा फक्त लढ म्हणा, ओळखलेत का सर मला, हे त्या कवितेचं टायटल. कवी ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमली, केसांवरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेरवाशीन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, भिंत खचली, चूल भिजली, होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवणी तुम्ही फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवणी तुम्ही फक्त लढ म्हणा. आता नदीच्या पुरात आपले सर्वस्व गमावलेल्या एका माणसाची ही गोष्ट आहे.
सगळं घरातले वस्तू वगैरे सर्व काही गेलं. फक्त या व्यक्तीची बायको मात्र जिवंत आणि स्वतः मात्र ते जिवंत राहिले. आणि ते न डगमळता, सर्वस्व आपल्या घरातलं गेल्यानंतरही ते न डगमळता पुन्हा नव्याने लढण्याची ताकद या कवितेतून, कणा किंवा फक्त लढ म्हणा, या कवितेतून कुसुमाग्रजांनी रेखाटलेली आहे. त्यानंतर 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव देऊन मराठी भाषा दिन म्हणून घोषित केला. आणि कवी कुसुमाग्रज यांची 1960मध्ये मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. 1964मध्ये मडगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षपदसुद्धा त्यांनी मिळवले होते. आणि 1970 साली कोल्हापूर येथे भरलेल्या 51व्या मराठी संमेलनाचे अध्यक्षपद कुसुमाग्रज यांना मिळाले होते. आणि 1990मध्ये मुंबईत भरलेल्या पहिल्या जागतिक मराठी परिषदेचे कुसुमाग्रज अध्यक्ष होते. तसेच त्यांना जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो असं महाराष्ट्र शासनाने घोषित केलं. आणि महाराष्ट्र सरकारचे उत्कृष्ट पुस्तकासाठी कुसुमाग्रज यांना पुरस्कार मिळाले आहेत. 1960 साली मराठी माती, 1962 साली स्वागत, तसेच हिमरेषा, आणि 1971मध्ये नटसम्राट ह्या प्रसिद्ध पुस्तकांसाठी त्यांना महाराष्ट्र सरकारचे उत्कृष्ट पुरस्कारही मिळाले. आणि त्यांनी लिहिलेल्या ययाती आणि देवयानी नाटकास 1960 तर संगीत वीज म्हणाली धरतीला नाटकाला 1967मध्ये राज्य शासनाचे पुरस्कार मिळालेले आहेत. आणि विशाखा काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तर आहेच. तसेच भारत सरकारच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार त्यांना 1991 साली प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय नाट्य परिषदेचा राम गणेश गडकरी पुरस्कार त्यांना 1965मध्ये मिळाला. अंतराळातील एक तारे कुसुमाग्रज नावसुद्धा त्यांना दिले गेले. आणि 1974मध्ये नटसम्राट नाटकाला साहित्य संघ पुरस्कार मिळाला. 1986मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना डिलीट पदवी दिली. आणि 1988मध्ये संगीत नाट्यलेखन पुरस्कारसुद्धा त्यांना मिळाला. अशा पद्धतीने आपण वि.वा. शिरवाडकरांची सर्व संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या नोट्समध्ये सांगितली आहे. व्हिडिओ नक्की बघा.